आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आजच्या आपल्या या फादर्स डेच्या विशेष उपासनेला आपण सुरुवात करूया. आपलं भक्तिगीत नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील संपूर्ण आठवडाभराकरिता आपल्या प्रत्येकाचा सांभाळ त्याने केला, संरक्षण केलं, आपल्या प्रत्येकाची काळजी त्याने घेतली. येण्या जाण्यामध्ये त्याने आमचं संरक्षण केलं, आमची प्रत्येक गरज त्याने पुरविली, उत्तम आरोग्य पुरविलं. होय प्रभू देव बापा, आज एक वार पुन्हा तुझी लेकरं तुझ्या समोर एकत्र येत आहे, तुझे आभार मानित आहोत प्रभू. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानित आहोत, कारण तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस. आमच्या जीवनामध्ये पवित्र देव बापा आम्हाला आधार देणारा, आमच्या जीवनामध्ये पवित्र देव बापा प्रत्येक प्रसंगामध्ये आमच्या सोबत राहणारा तू आमचा परमेश्वर आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मागतो, स्तुती करतो देव बाप्पा. होय प्रभू, ज्या सर्व गोष्टी तू मागील संपूर्ण आठवडाभर आमच्या करिता केल्यात, आज त्या सर्वांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या प्रेमासाठी देव बाप्पा. आणि आम्ही तुझी स्तुती करतो देव बाप्पा. आज तुझ्या समोर आम्ही एकत्र येत असताना आमची विनंती आहे प्रभू, आज एक वार तू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभू, आम्हास धू शुद्ध कर. आणि या भक्तीमध्ये आज एक वार पुन्हा तुझी समक्षता देऊन, तुझी उपस्थिती देऊन देव बाप्पा ही भक्ती आशीर्वादित कर. आजची भक्ती पवित्र देव बाप्पा जी फादर्स डे स्पेशल आहे, पवित्र देव बाप्पा आज आमची प्रार्थना आहे की जो प्रत्येक वडील आज या तुझ्या भक्ती मंदिरामध्ये भक्तीसाठी येईल, त्याला प्रत्येक देव बाप्पा अशा प्रत्येकांना तू विशेष रीतीने स्पर्श कर, आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, आशीर्वादित कर प्रभू देव बाप्पा. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही आज एक वार पुन्हा आठवण करतो त्या आमच्या प्रियजनांची जे आज
बिछाण्यावरती आहेत, दुखणाईत आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत, पवित्र देव बाप्पा, त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि पवित्र देव बाप्पा, ही वेळ तुझ्या लेकरांसाठी, तुझ्या मंडळीसाठी प्रभू तू आशीर्वादाची कर. सर्व वेळ, सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये दे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. बसूया आपण. हॅपी फादर्स डे. सर्व वडील जे आहेत सर्वांना देवबाप आज विशेष रीतीने आशीर्वादित करो. त्या स्वर्गीय पित्याला सर्व गौरव सन्मान देत, ईश्वराची दया किती थांग तिचा लागे ना. आपल्या सर्वांना येणारं गीत आहे, सर्वजण मिळून गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया. ईश्वराची दया किती थांग तिचा लागे ना. न्याय तरी त्याची भीती सिंधुवे वडी जाना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या
बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. परमेश्वर देव जो आमचा स्वर्गीय पिता आहे त्याच्यावरती आम्ही आमचा सर्व भार टाकू शकतो. आणि म्हणून तो म्हणतो की देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार. आम्ही आमच्या जीवनातला सर्व भार त्या आमच्या स्वर्गीय पित्यावर टाकू शकतो. आणि म्हणून नारायण वामन टिळक म्हणतात की मी तुझं बाप सदैव म्हणावे, मी तुझं बाप सदैव म्हणावे. पासन संगीतामधून 8 नंबरचं गीत आहे. या गीताच्या द्वारे प्रभूची स्तुती आपण करूया. सदैव मनावे, मनावे बाप
पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया. स्तोत्र संहिता 28. स्तोत्र संहिता 28. दावीद राजाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस. तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणाऱ्या सारखी माझी गती होईल. मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करीतो, तेव्हा माझी दीनवाणी ऐक. मनात कपट असून आपल्या शेजाऱ्यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस. त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने, त्यांच्या हातच्या कृतीप्रमाणे त्यांचे परिपत्य कर. त्यांचे प्रतिफळ त्यास दे. परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हातची कृती ते ध्यानात आणीत नाहीत, म्हणून तो त्यास जमीनदोस्त करेल, उभारणार नाही. परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीनवाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो, म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे. तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्गा आहे. तू आपल्या लोकास तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे. त्याचा प्रतिपाळ कर, त्या सदोदित वाहून ने. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्या करिता आशीर्वादाची करो. स्तोत्रकर्ता दावीद राजा या स्तोत्रामध्ये जेव्हा परमेश्वर देई बापाला आमच्या समोर तो ठेवतो, तो असं म्हणतो की मी त्याचा धावा केला आणि त्याने माझी दीनवाणी ऐकली. त्याने मला उत्तर दिलं, त्याने माझा सांभाळ केला, त्याने मला सोडवलं. परमेश्वर, मी तुम्हाला सांगितलं की तो आमचा स्वर्गीय पिता आहे आणि जेव्हा त्याची लेकरं त्याला हाक मारतात तेव्हा आपल्या लेकरांना सोडविणारा हा प्रभू परमेश्वर आहे. आणि हाच परमेश्वर, तो असं म्हणतो की परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे. तोच आपल्या अभिषिक्ताचा तारण दुर्गा आहे. परमेश्वर, दावीद राजा म्हणतो की आपल्या लोकांचं सामर्थ्य आहे. तुमचं आणि माझं सामर्थ्य परमेश्वर आहे. तुमचा आणि माझा आधार हा परमेश्वर आहे. आणि मी नेहमी एक गोष्ट बोलत असतो की वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मनुष्याला असं वाटतं की आता हे माझ्या शक्ती पलीकडं होत आहे, आता हे मला सहन होत नाही. पुष्कळदा मनुष्याच्या मनामध्ये असे विचार येतात की आता हे मला सहन होत नाही, हे माझ्या शक्ती पलीकडे आहे. परंतु जेव्हा तुमचा स्वर्गीय पिता तुमचं सामर्थ्य आहे, जेव्हा परमेश्वर तुमचं आणि माझं सामर्थ्य आहे, जेव्हा तो तुमची आणि माझी शक्ती आहे, तेव्हा काहीतरी आमच्या शक्ती पलीकडे असू शकतं काय? आमच्या शक्ती पलीकडे काहीच नाही, कारण परमेश्वर आमचं सामर्थ्य आहे, तो आमचा बळ आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तू आपल्या लोकास तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे, त्यांचा प्रतिपाळ कर, त्या सदोदित वाहून ने. ज्या प्रकारे वडील आपल्या कुटुंबाकरिता कष्ट करतात, आपल्या कुटुंबाचा प्रतिपाळ करतात किंवा आपल्या कुटुंबाला वाहून नेतात, दावीद राजा म्हणतो की परमेश्वरा, तू आपल्या लोकांसाठी तेच कर, त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांचा पुरवठा कर आणि त्यांना सदोदित वाहून ने. परमेश्वर तुमचा आणि माझा स्वर्गीय पिता आहे. त्याच्यावरती आम्ही नेहमी टेकू शकतो. त्याचा आधार तुम्हाला आणि मला सदोदित आहे. परमेश्वर देव आपणास या वचनांद्वारे आशीर्वादित करो. दावीद राजा म्हणतो की परमेश्वर
माझा तारणदुर्ग आहे, तो माझं सामर्थ्य आहे. आणि मी अंतःकरणपूर्वक त्याच्यावर भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. आणि म्हणून तो म्हणतो की माझं हृदय उल्हासतं आणि मी गीत गाऊन त्याचं स्तवन करतो. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि त्या स्वर्गीय पित्याला सर्व प्रकारे स्तवनाचा स्तुतीचा यज्ञ यावेळेस आपण क्वायर बरोबर सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सर्वांना सलाम. सर्व वडिलांना हॅपी फादर्स डे. यावेळेस आपल्या स्वर्गातील पित्याची आपण स्तुती आराधना करूया, त्याला मान आणि महिमा आपण देऊया, त्याच्या नावाला उंच आपण करूया. आणि उपासना संगीतातून 457 नंबरचं गीत या हो या प्रियजन या. उपासना संगीतातून 457 नंबरचं गीत. जन यावो जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरुन मनी, सुंदर गायन गावदनी. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. घडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम
यावेळेस दुसरं गीत आपण गाऊया. तू है मेरा परमेश्वर पिता मैं हूँ तेरी संतान. आपलं येणारं गीत आहे, आपण सर्वजण मिळून गाऊया. तू है मेरा परमेश्वर पिता, मैं हूँ तेरी संतान. तेरा प्यार मेरे लिए है बड़ा महान. तू है मेरा परमेश्वर पिता, मैं हूँ तेरी संतान. तेरा प्यार मेरे लिए है बड़ा महान. तेरा प्यार मैं चाहूँ हर खुशी से बढ़कर. तेरे घर में मैं रहूँ सदा सर्वदा. तेरा प्यार मैं चाहूँ हर खुशी से बढ़कर. तेरे घर में मैं रहूँ सदा सर्वदा. तू है मेरा परमेश्वर पिता, मैं हूँ तेरी संतान. तेरा प्यार मेरे लिए है बड़ा महान. मेरे लिए तेरी बाहें खुली, दिल प्यार से भरा. गले से मुझको लगा सदा सर्वदा. मेरे लिए तेरी बाहें खुली, दिल प्यार से भरा. गले से मुझको लगा सदा सर्वदा. तू है मेरा परमेश्वर पिता, मैं हूँ तेरी संतान. तेरा प्यार मेरे लिए है बड़ा महान. तू है मेरा परमेश्वर पिता, मैं हूँ तेरी संतान. तेरा प्यार मेरे लिए है बड़ा महान. यावेळेस तिसरं गीत आपण गाऊया. परमपिता की हम स्तुती गाय. आपण सर्वजण टाळ्या वाजत हे गीत गाऊया. पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. सारे
पाप को करता क्षमा, सारे रोग को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। उसके आसनों में आनंद से आए, उसके चरणों में धन्यवाद। उसके आसनों में आनंद से आए, उसके चरणों में संगीत गाकर खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतनी ही दूर किए हमारे गुनाह। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। काल से दूर बचा दिया और दिया हमको अनंत जीवन। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। चरवाहे की मानिंद ढूंढा उसने, पापों के कीस से निकाला हमें। चरवाहे की मानिंद ढूंढा उसने, पापों के कीस से निकाला हमें। हमको बचाने को जान अपनी दी, ताकि नाते हम उसके रहे। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा किसी के हम उड़ना उसे। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा किसी के हम उड़ना उसे। परों पर उठाया उकाब की तरह, ताकि हमको चोट न लगे। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। वो ही है जो बचाता हमें। यावेळेस मी विनंती करतो सर्वांना, आपण सर्वजण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपण हे गीत आपण बोलू. तुझे छोड़ मैं चल पड़ा, ढूंढने को घर हर जगह। खोज में मैं खो गया, खुद को पहचान ना सका। रहमत की दरिया में डुबाया मुझे, उससे जरिया बनाकर चलाया मुझे। रहमत की दरिया में डुबाया मुझे, उससे जरिया बनाकर चलाया मुझे। पापा पापा बेटा मैं तेरा। पापा पापा बेटा
तुझे छोड़ मैं जाऊं कहाँ, तू ही तो घर है मेरा, ना था मुझे ये पता, बेटा मैं था ही तेरा, नजर तेरी कभी ना हटी, महफूज हूँ तेरी परछाई में, नजर तेरी कभी ना हटी, महफूज हूँ तेरी परछाई में। पापा पापा बेटा मैं तेरा, पापा पापा बेटा मैं तेरा, तेरी आंखों की पुतली हूँ पापा, मैं तेरी आंखों की पुतली हूँ पापा, तेरी आंखों की पुतली हूँ पापा, मैं तेरी आंखों की पुतली हूँ पापा। पराया ना हूँ मैं, ठुकराया ना तूने, शर्मिंदगी से निकाला है तूने, पराया ना हूँ मैं, ठुकराया ना हूँ मैं, शर्मिंदगी से निकाला है तूने, गले लगा के चूमा मुझे, मेरा लत्ता हटा कर लबाड़ा दिया, गले लगा कर चूमा मुझे, मेरा लत्ता हटा कर लबाड़ा दिया। पापा पापा बेटा मैं तेरा, पापा पापा बेटा मैं तेरा, तेरी आंखों की पुतली हूँ पापा, मैं तेरी आंखों की पुतली हूँ पापा, तेरी आंखों की पुतली हूँ पापा, मैं तेरी आंखों की पुतली हूँ पापा। आपण प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद देतो देवा या सुंदरशा वेळेसाठी देवा, आम्ही स्तुती करतो देवा, आम्हाला धन्यवाद देतो देवा, सुंदरसा दिवस तो आम्हाला दाखवला देवा, आम्हाला सुखरूप तो घेऊन आला, तुझे आभार मानतो देवा. देवा जी आम्ही स्तुती आराधना केली देवा, ती तुमच्याकडून मान्य असो देवा, तुझ्यावर देवा अनेकांना तू आशीर्वाद कर देवा, देवा ह्याच्याद्वारे तुझ्या नावाचा तू गौरव कर देवा, देवा सर्वांना तुझ्या हातात देतो देवा, पुढची जी भक्ती आहे देवा, पुन्हा वेळ तुझ्या हातात देतो, पुन्हा समर्पण आमचा घेत कर देवा, आमचा ताबा तू घेतो देवा, संदेश समजण्यास आम्हाला मदत तू कर देवा. या विशेष दिवशी आम्ही सर्व वडिलांना तुझ्या हातात देतो देवा, प्रत्येकाची काळजी घे देवा, कुटुंबाची काळजी घेत असताना देवा, त्यांना लागणार सहाय्य मदत तू कर देवा, आणि देवा त्यांच्यासोबत तू राहा देवा. पुढील वेळ तुझ्या हातात देऊन देवा, लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणतो, आमेन. आपण सर्वजण बसू. जे परमेश्वर देव बापाचं वचन आहे त्याकडे आपलं लक्ष लावणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक आज आपण काढूया. आज लेवियाच्या पुस्तकाकरिता आपण ब्रेक घेत आहोत. आज फादर्स डे विशेष उपासना आहे आणि त्यामुळं आजच्या या विषयाकरिता जो शास्त्र भाग आपल्या समोर असणार आहे तो उत्पत्तीच्या पुस्तकातून असेल. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 22 आणि वचन 1 पासून तर वचन 14 पर्यंत मी आपल्याकरिता वाचत आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 22 आणि वचन 1 पासून. या गोष्टी घडल्यावर असे झाले की
देवाने अब्राहमाला कसोटीस लावले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली, तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाहाक याला घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसऱ्या दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहम आपल्या सेवकाला म्हणाला, इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाहाकाने आपला बाप अब्राहम याला म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्राहमाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाहाक याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा, अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस, कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्राहमाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. अब्राहमाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल, असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुला सर्व गौरव आणि सन्मान देतो. आम्ही तुझ्या नावाला उंचावितो प्रभू, आम्ही तुझ्या नावाला उंचावितो. तू आमचा स्वर्गीय पिता आहेस, तू आमचा स्वर्गीय पिता आहेस, जो आमच्या बरोबर बोलतो, आपल्या वचनांच्या द्वारे आमचं मार्गदर्शन करतो. प्रभू, त्यात तुला आज पुन्हा धन्यवाद देत. प्रभू, आमची प्रार्थना आहे की जे तुझं वचन यावेळेस आम्ही वाचलेलं आहे, ज्यावर आम्ही मनन करीत आहोत, ते आमच्यासाठी आशीर्वादाचं कर. तू आमच्यासोबत बोल आणि पवित्र देव बापा, तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आज आमच्या जीवनामध्ये तू नवीन काम कर. आम्ही तुझा आभार मानित आहोत आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रभू देव बापाची स्तुती असो. जो शास्त्र भाग आज आमच्या समोर आहे, जो आज विशेष करून फादर्स डे करिता आपण निवडलेला आहे, ज्यावर आपण मनन करणार आहोत. आणि म्हणून जे सर्व वडील वर्ग आहेत, जे सर्व फादर्स आहेत, तुम्हाला हॅपी फादर्स डे. परमेश्वर देवबाप तुम्हा सर्वांना विशेष रीतीने आशीर्वादित करो आणि जी जबाबदारी प्रत्येक वडिलावरती आहे ती पूर्ण करण्याकरिता परमेश्वराचं सर्व प्रकारचं मार्गदर्शन आणि सहाय्य तुम्हाला सदोदित प्राप्त हो. हा जो शास्त्र भाग आज आपण वाचलेला आहे, या शास्त्र भागामधून जो विषय आपल्या समोर असणार आहे तो विषय म्हणजे पित्याचा विश्वासूपणा, वडिलांचा विश्वासूपणा, फेथफुलनेस ऑफ फादर, वडिलांचा किंवा पित्याचा विश्वासूपणा. आता जो शास्त्र भाग आम्ही वाचला, हा शास्त्र भाग आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा आहे, ज्यामध्ये आम्ही पाहतो की देव अब्राहमाला कसोटीस लावत आहे. आणि काय कसोटी त्याची घेत आहे? देव अब्राहमाला सांगत आहे की तू आपल्या एकुलत्या एक पुत्राचं
इसहाकाचं मला होमार्पण कर. आणि मी तुला सांगतो त्या देशात त्या डोंगरावरती तू जा आणि त्या ठिकाणी तू हे अर्पण करायचं आहे. आणि आम्ही पाहतो की अब्राहम जो आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रश्न न करता, कुठल्याही प्रकारचा वेळ अवधी न मागता अब्राहम काय करतो, तो निघण्याची तयारी करतो. तो लाकडे फोडून घेतो आणि मोठ्या पहाटेला आपल्या सेवकांना, गाढवाला घेऊन आणि विशेष आपल्या पुत्राला घेऊन तो त्या ठिकाणी जातो. आम्ही पाहतो की त्या ठिकाणी आल्यानंतर तो दुरून ती जागा पाहतो आणि मग असं म्हटलेलं आहे की तो सेवकांना म्हणतो तुम्ही इथंच थांबा. गाढवावरची लाकडं घेऊन इसहाकावरच्या पाठीवर ठेवतो आणि ते दोघं त्या ठिकाणी जातात. इसहाकाचं अर्पण करण्यासाठी त्या डोंगरावरती अब्राहमाने वेदी तयार केली, लाकडे रचली, आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एक मुलाला बांधून त्या वेदीवरती त्याने त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आता जेव्हा तो सुरा घेऊन त्याला मारणार तेवढ्यात परमेश्वर देव म्हणतो की अब्राहमा तू थांब, तू तसं करू नको, तू थांब, तू तसं करू नको. प्रियांनो, हा जो शास्त्र भाग आहे, या शास्त्र भागावर ज्यावेळेस आपण मनन करतो त्यावेळेस दोन वडील आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. दोन वडील त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात. एक इसहाकाचे वडील अब्राहम त्या ठिकाणी आहे, वडिलांच्या भूमिकेमध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे जो परमेश्वर देव आहे, जो आमचा स्वर्गीय पिता आहे, हे दोन कॅरेक्टर किंवा हे दोन व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. अब्राहम त्या ठिकाणी आहे आणि परमेश्वर देव त्या ठिकाणी आहे. या शास्त्र भागामध्ये आम्हाला या दोनही वडिलांचा विश्वासूपणा त्या ठिकाणी पाहायला भेटतो. अब्राहम जो आहे हा स्वतः आपला स्वर्गीय पिता जो परमेश्वर देव आहे, ज्या देवाने अब्राहमाला बोलावलेलं आहे, ज्या देवाने अब्राहमाला पाचारण केलेलं आहे, जो देव अब्राहमाला विशिष्ट उद्देशाने चालवत आहे, त्या आपल्या देवाबरोबर, त्या आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर अब्राहम जो आहे त्याचा विश्वासूपणा आम्हाला दिसतो. परमेश्वर देव जो आमचा स्वर्गीय पिता आहे तो देखील अब्राहम जो एक पिता आहे त्या पित्याबरोबर विश्वासू अशा प्रकारचा आम्हाला पाहायला भेटतो. परमेश्वराचा विश्वासूपणा देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि म्हणून आज हे दोन वडील किंवा हे दोन वडील तुमच्या समोर मी ठेवत असताना, एक वडील जो जगाच्या जगिक वडील म्हणून ज्यांच्याकडं आम्ही पाहतो अब्राहम, आणि एक आमचा स्वर्गीय पिता जो आमचा परमेश्वर देव आहे. आज यांच्या विश्वासूपणाविषयी विचार करीत असताना निश्चित परमेश्वर देव त्यामधून आम्हाला आशीर्वादित करणार आहे. मग सगळ्यात पहिले जो जगिक वडिलांच्या भूमिकेमध्ये आहे अब्राहम, ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे पाहतो, त्याच्या विश्वासूपणाकडे आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्हाला असं दिसून येतं की इसहाकाच्या अर्पणाचा जो प्रसंग आहे, जी कसोटी आहे, जी घटना आहे, ही म्हणजे अब्राहमाच्या विश्वासूपणाचा जणू काही कळस आम्हाला तो त्या ठिकाणी दिसून येतो. तर आम्हाला माहिती आहे की अब्राहमाला पाचारण झाल्यापासूनच अब्राहम जो आहे हा देवाबरोबर विश्वासू आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की अब्राहमाचा विश्वास जो आहे हा त्याच्याकरिता नीतिमत्व असा गणण्यात आला. अनेकदा त्याची कसोटी झाली, परीक्षा झाल्या, त्या सगळ्यांमध्ये अब्राहम हा त्यातून पुढे आलेला आहे. विश्वासणाऱ्यांचा पिता त्याला म्हटलेला आहे. त्याचा विश्वास त्याच्याकरिता नीतिमत्व असं गणण्यात आलेला आहे. परंतु इसहाकाचं अर्पण ही जी त्याची कसोटी आहे, हा जो त्याच्या जीवनामध्ये आलेला जो प्रसंग आहे प्रियांनो, हा त्याच्या विश्वासूपणाचा जणू काही कळस आम्हाला दिसून येतो. मी ज्यावेळेस या गोष्टीचा विचार करत होतो की अब्राहम हा देवाबरोबर, आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर विश्वासू आहे,
या गोष्टीचा विचार करत असताना एक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला. अब्राहम जेव्हा देवाबरोबर विश्वासू आहे तेव्हा तो इसहाकाबरोबर पण विश्वासू आहे काय? एक वडील, एक जगिक वडील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. अब्राहमाला आम्ही त्या ठिकाणी पाहतो की जो देवाचं आज्ञापालन करत आहे परंतु आपल्या मुलाचं अर्पण करत आहे. मग अब्राहम हा इसहाका बरोबर विश्वासू आहे काय? कारण आम्ही पाहतो की इसहाकाने कुठलंही किंतु परंतु न करता अब्राहम म्हणाला चल, निघाला. अब्राहमाने पाठीवर लाकडं ठेवली, घेतली. कुठे बाबा, कोकरू कुठे? परमेश्वर पाहून देईल. आपल्या बापावर पूर्ण विश्वास ठेवून इसहाक जो आहे त्याच्या बरोबर त्या डोंगरावरती तो गेला. आणि आता काय पाहतो तो? आता मलाच बांधून वेदीवरती ठेवलेलं आहे. माझा बाप आता मलाच मारणार आहे, माझंच अर्पण तो करणार आहे. पण अब्राहम त्या ठिकाणी इसहाका बरोबर विश्वासू आहे काय? हा एक प्रश्न आहे. ज्यावेळेस हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला, मी विचार करत होतो की हे कसं काय? कारण देवाबरोबर तो विश्वासू आहे परंतु आपल्या मुलाचं तर तो अर्पण करत आहे. आणि या प्रश्नावर विचार करत असताना म्हणून मी तुम्हाला मगा म्हटलं की इसहाकाचं अर्पण हा अब्राहमाच्या विश्वासूपणाचा कळस आहे. कारण हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता. ज्यावेळेस मी या गोष्टीचा विचार केला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ज्यावेळेस इसहाक अब्राहमाला प्रश्न करतो की बाबा अर्पणासाठी लाकडं आहे, विस्तव आहे, परंतु कोकरू कुठं आहे? आणि अब्राहम उत्तर देतो की परमेश्वर पाहून देईल. मित्रांनो, ज्यावेळेस याकडे मी माझं लक्ष केंद्रित केलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की इसहाक हा आपल्या बापावरती अवलंबून आहे, अब्राहमावरती, आणि अब्राहम जो आहे हा आपल्या देवावरती अवलंबून आहे. इसहाक अब्राहमाबरोबर, अब्राहम देवाबरोबर, आणि अब्राहमाचा देव विश्वासू देव आहे. मित्रांनो, आज फादर्स डेच्या दिवशी हा प्रश्न जेव्हा मी तुमच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे, मला विशेष हे बोलायला पाहिजे की जे वडील किंवा जी व्यक्ती देवाबरोबर विश्वासू नाही ती आपल्या लेकरांबरोबर देखील विश्वासू नाही. जी व्यक्ती, जे वडील आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर, आपल्या देवाबरोबर विश्वासू नाहीत ते आपल्या लेकरांबरोबर देखील विश्वासू नाही. यावरती आम्ही विचार करायला पाहिजे. अब्राहम हा देवाबरोबर विश्वासू आहे आणि अब्राहमाला माहित आहे की ज्या परमेश्वराने मला अभिवचन दिलं की तुझी संतती म्हणजे इश्माईल नव्हे तर वचनाची संतती इसहाक जो आहे मी त्याच्याद्वारे वाढवेन, तो देव विश्वासू आहे. तो देव माझ्यासोबत विश्वासू आहे. तो देव माझ्या मुलासोबत देखील विश्वासू आहे. आणि प्रियांनो, आज याची खात्री प्रत्येक वडिलाने, प्रत्येक व्यक्तीने करून घ्यायची आहे की जो देव आमच्यासोबत विश्वासू आहे, जो देव इतके वर्ष आमच्यासोबत विश्वासू राहिला, तो आमच्या मुलांबरोबर, आमच्या संततीबरोबर देखील विश्वासू राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, अब्राहम जेव्हा देवाबरोबर विश्वासू आहे तो इसहाकाबरोबर देखील त्या ठिकाणी आम्हाला विश्वासू अशा प्रकारचा पाहायला भेटतो. अब्राहमाच्या विश्वासूपणाकरिता दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्या आधारभूत अशा प्रकारच्या आम्हाला पाहायला भेटतात. का अब्राहम
इसाहाकाचं अर्पण करायला माग सरकला नाही. का तो परमेश्वराबरोबर या प्रकारे किंवा या प्रमाणात विश्वासू आहे? याचे दोन कारण किंवा दोन आधार आम्हाला पाहायला भेटतात. त्यापैकी पहिला जो आहे हा म्हणजे अब्राहमाला देवाच्या विश्वासूपणाचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये आहे. अनुभव हा एक महत्वाचा भाग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. अनुभव. आणि म्हणून पुष्कळदा आपण ही गोष्ट बोलतो की आपला विश्वास जो आहे हा आपल्या अनुभवातून असायला पाहिजे. आम्ही अनेक लोकांच्या साक्षी ऐकतो आणि आम्ही फार उत्तेजित होतो, आम्हाला फार बरं वाटतं. परंतु आमच्या जीवनाची साक्ष काय आहे? आमच्या जीवनामध्ये काय साक्ष आहे? आमच्या जीवनाची काय साक्ष आहे? जे लोक आपल्या जीवनामध्ये साक्ष देण्याच्या द्वारे इतरांसाठी आशीर्वादाची माध्यम बनतात. देव जर त्यांच्या जीवनात कार्य करणार आहे, देव जर त्यांच्यासोबत विश्वासू आहे, तर तो माझ्यासोबत नाही काय? होय प्रियांनो, देव माझ्या सोबत देखील विश्वासू आहे. अब्राहमाच्या जीवनामध्ये हा देवाचा अनुभव आम्हाला पाहायला भेटतो की कसं त्या देवाने मला त्या देशातून बाहेर काढलं आणि या घटकेपर्यंत परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये किती मोठी कामं केलेली आहेत. परमेश्वर देवाने मला कसं आशीर्वादित केलेलं आहे. जगाच्या दृष्टीने अशक्य अशा स्थितीमध्ये देवाने इसाहाकाला आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे. हा अनुभव अब्राहमाचा त्या ठिकाणी आहे. अब्राहमाच्या जीवनामध्ये जे अनुभव आहेत प्रियांनो, ते अनुभव या विश्वासूपणासाठी फार महत्वाचे आहेत. आणि तुम्ही ही गोष्ट समजू शकता की ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा अनुभव येतो, त्याचं उत्तेजन, त्याचा आनंद हा किती मोठा असतो. परमेश्वर देवाने आमच्या प्रार्थनेचं दिलेलं जे उत्तर आहे, ते उत्तर आमच्या जीवनामध्ये किती मोठा आनंद निर्माण करणारं राहतं. आम्ही स्वतः याचा अनुभव घेतो. आपल्यापैकी पुष्कळ जणांच्या जीवनामध्ये हा अनुभव आहे. दुसरी गोष्ट जी त्या ठिकाणी आहे ती म्हणजे अब्राहम पुढे जात असताना परमेश्वराने दिलेले आशीर्वाद, परमेश्वराने केलेलं काम तो विसरलेला नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे की तो विसरला नाही. आज बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये हे घडतं की काही वेळ निघून गेला की परमेश्वराने जे केलेलं आहे त्याचा विसर मनुष्याला पडतो. अब्राहम विसरलेला नाहीये. अब्राहमाला माहित होतं की इसाहाक ज्याचं अर्पण करण्यासाठी मला परमेश्वर म्हणत आहे, तो तर माझ्याकडे नसताच, हा तर परमेश्वरानेच मला दिलेला आहे. माझ्या पत्नीने तर आशा सोडून दिलेली होती, परंतु परमेश्वर आमच्या सोबत विश्वासू राहिला. परमेश्वराने जे अभिवचन दिलं, परमेश्वर देवाने ते अभिवचन पूर्ण केलं. अब्राहम विसरलेला नाही. प्रियांनो, अब्राहमाला माहित आहे की आज ज्या मुलाचं अर्पण मला करायचं आहे, हा परमेश्वराने मला दिलेला आहे. हा परमेश्वराने मला दिलेला आहे. आणि म्हणून देखील प्रियांनो, अब्राहमाचा विश्वासूपणा, त्याच्या विश्वासूपणाचा कळस आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. पुष्कळदा वडील, घरातील मोठे लोक, वडील मंडळी जी आहे, लेकरांचं संगोपन करत असताना ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात. पुष्कळदा आम्हाला विसर पडतो. पुष्कळदा आम्ही आमच्या लेकरांचं संगोपन करत असताना प्रियांनो, या जगामधल्या ज्या सर्व गोष्टी आहे, पुष्कळदा आम्ही त्या गोष्टींच्याच दिशेने आम्ही विचार करत असतो. मग मुलासाठी कपडे असतील, त्याचं जेवण असेल, त्याचं शिक्षण असेल, किंवा जे काही असेल, जे काही आम्ही आमच्या लेकरांसाठी करतो, पुष्कळदा जगातील उत्तमातील उत्तमाकडं आमचं लक्ष लागलेलं असतं. त्यात वाईट नाही. परंतु प्रियांनो,
आम्ही ही गोष्ट विसरू नये की आमच्या घरामध्ये जी संतती आहे ती परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे, ती परमेश्वराची आहे, ती परमेश्वराची आहे आणि आम्हाला परमेश्वराकरिता तिला वाढवायचं आहे. परमेश्वराची इच्छा तिच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी या दिशेने कधी आम्ही विचार करतो का? जे आई वडील या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, जसं जसं ते बाळ मोठं होत आहे, आज तरुण झालेलं आहे, कदाचित शिक्षण पूर्ण केलेलं आहे, कदाचित आपल्या कामाला लागलेलं आहे, परंतु कधीतरी तुमच्या मनामध्ये हा विचार आला का की आमच्या लेकरांनी या जगापेक्षा सेवेमध्ये जावं, आमच्या लेकरांनी पाळकीय सेवा असेल, सुवार्थेची सेवा असेल, मिशनरी कार्य असेल, कधी आम्हाला असं वाटलं का की आमच्या लेकरांनी या सेवेमध्ये जावं आणि त्यांनी त्या सेवेमध्ये जावं याकरिता आम्ही त्यांच्या जीवनामध्ये ते कष्ट घेतलेत काय? आम्ही पाहतो की आमच्या लेकरांनी मोठ्या पदावरती पोहोचावं, त्यासाठी आम्ही त्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. चांगली गोष्ट आहे. कधी आम्ही या दिशेने विचार केला का की त्यांनी सेवेमध्ये यावं म्हणून? आणि कधी त्या दिशेने आम्ही प्रयत्न केलेत काय? कधी त्यांच्यासाठी तसे कष्ट आम्ही घेतलेत काय? प्रियांनो, आमच्या लेकरांचं संगोपन आपण करत असताना आम्ही हे विसरू नये की ती देवाने दिलेली आहे आणि म्हणून आम्हाला पहिल्याने त्या देवाबरोबर विश्वासू राहणं गरजेचं आहे. त्या देवाबरोबर विश्वासू राहणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मगा म्हटलं की जे परमेश्वरासोबत विश्वासू नाहीत ते आपल्या लोकांबरोबर, ते आपल्या संतती बरोबर देखील विश्वासू नाही. अनुभव येण्यासाठी प्रार्थना करणे, परमेश्वराबरोबर वेळ घालविणे महत्वाचं आहे. देवाचं कार्य जे त्याने आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्याचा कधीही विसर पडू देऊ नका. त्याचं स्मरण करीत त्यासाठी परमेश्वराचे आभार आम्हाला सदोदित मानता येईल. प्रियांनो, अब्राहमाचा विश्वासूपणा यावरती आपण विचार केला. देवाचा जो विश्वासूपणा आहे, जसा अब्राहम मी तुम्हाला सांगितलं देवाबरोबर विश्वासू आहे, तसाच अब्राहम हा देखील, देव देखील अब्राहमाबरोबर विश्वासू आम्हाला पाहायला भेटतो. आणि देवाचा विश्वासूपणा कशातून दिसून येतो? देवाचा विश्वासूपणा कशातून दिसून येतो? तुम्ही म्हणाल अनेक गोष्टी आहेत. अब्राहमाच्या जीवनामध्ये देवाने अनेक गोष्टी केल्या, त्याच्यानंतर त्याच्या संततीला आशीर्वादित केलं, खूप काही आम्हाला त्यामध्ये सांगता येईल. परंतु प्रियांनो, देवाचा विश्वासूपणा हा प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठविण्याच्या द्वारे आम्हाला दिसून येतो. जसा अब्राहम देवाकरिता आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्या डोंगरावरती घेऊन जातो, त्याच्या पाठीवरती लाकड ठेवतो, तसाच हा परमेश्वर देव देखील अब्राहमाकरिता आणि त्याच्या संततीकरिता आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवतो. त्याच्या खांद्यावरती तो वधस्तंभ देतो आणि त्या डोंगरावरती आमच्याकरिता त्याला त्या ठिकाणी अर्पण तो करतो. प्रियांनो, देवाचा विश्वासूपणा आम्हाला त्याच्या पुत्राच्या माध्यमामधून पाहायला भेटतो. ज्यावेळेस आपण या दोघांचे कंपॅरिझन ज्यावेळेस करतो, अब्राहम आणि परमेश्वर देव, अब्राहम हा देखील एक पिता आहे, परमेश्वर देव हा देखील एक स्वर्गीय पिता म्हणून आम्हाला दिसून येतो. आणि मग प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलं की अब्राहमाचा हा विश्वासूपणा जणू काही त्याचा कळस आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवण्याच्या द्वारे आम्हाला देवाच्या प्रीतीचा कळस आम्हाला पाहायला भेटतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. एका ठिकाणी विश्वासूपणाचा कळस आहे, एका ठिकाणी प्रीतीचा, प्रेमाचा कळस आम्हाला दिसून येतो. प्रियांनो,
दोनही ठिकाणी, याही ठिकाणी एकुलता पुत्र, अब्राहमा देवाकडे देखील एकुलता पुत्र आम्हाला पाहायला भेटतो. दोघांच्याही खांद्यावर, एकाच्या खांद्यावर लाकडं आहेत, एकाच्या खांद्यावर वधस्तंभ आहे. अब्राहम देवासाठी अर्पण करत आहे आणि देव अब्राहमासाठी आणि त्याच्या संततीसाठी अर्पण करत आहे. एकमेकांबरोबरचा विश्वासूपणा आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. आज प्रियांनो, जे सर्व वडील वर्ग आहे, जी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आहे, आज आपल्या प्रत्येकासाठी हा परमेश्वराचा संदेश आहे. देव आमच्या बरोबर विश्वासू आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या प्रीतीचा कळस आम्हाला दिसून येतो. आज तुम्हाला आणि मला देखील त्या परमेश्वराबरोबर विश्वासू राहायचं आहे. परमेश्वराबरोबर विश्वासू राहायचंय. जसं आमच्या मानवी बुद्धीला प्रश्न पडतो की इसाहकापेक्षाही अब्राहम देवाबरोबर विश्वासू आहे, आपल्या स्वतःच्या संततीपेक्षाही. होय प्रियांनो, कारण जर आम्ही देवाबरोबर विश्वासू राहणार नाही तर आम्हाला आमच्या संततीबरोबर देखील विश्वासू राहता येणार नाही. आणि म्हणून आज जेव्हा परमेश्वराचं वचन आम्ही ऐकत आहोत, आज काय संदेश आम्हाला या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे, एक वडील म्हणून किंवा देवाचं लेकरू म्हणून आम्हाला काय संदेश घेऊन जायचा आहे? आम्हाला हाच आज संदेश आहे की देव विश्वासू आहे, आम्हाला देखील त्याच्याबरोबर विश्वासू राहायचं आहे. आम्हाला देखील त्याच्याबरोबर विश्वासू राहायचं आहे. परमेश्वराचं वचन असं म्हणतं नीतिसूत्रमध्ये की परमेश्वराचं भय धरिल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्याच्या ठाई श्रद्धा असते त्याच्या लेकरांकरिता ती आश्रयस्थान होते. अब्राहमाला परमेश्वर देव म्हणतो की तू आपल्या एकुलत्या एक पुत्रालाही राखून ठेवलं नाही, यावरून मला कळून आलेलं आहे की तू देवाच्या भयामध्ये चालणार आहे. तो जो स्वर्गदूत ज्याने अब्राहमाला थांबायला सांगितलं, तो म्हणतो की तू एकुलत्या एक पुत्रालाही राखून ठेवलं नाही, यावरून दिसून येतं की तू देवाच्या भयामध्ये चालणारा आहे. जो देवाचं भय धरतो त्याच्या ठाई श्रद्धा दृढ होते. ज्याच्या ठाई श्रद्धा असते ती त्याच्या संततीकरिता आश्रयाचं स्थान होते. आणि म्हणून वडिलांनो, देवाचं भय धरा, देवाचं भय धरा, कारण तीच बाब तुमच्या संततीकरिता आशीर्वादाची ठरणारी होणार आहे. तीच बाब तुमच्या संततीकरिता तुमच्या हयातीत आणि तुमच्या नंतरही तुमच्या लेकरांसाठी आश्रयाचं स्थान ठरेल. प्रियांनो, अब्राहम तर तेव्हाच निघून गेला, परंतु परमेश्वर देव त्यानंतरही त्याच्या संततीबरोबर विश्वासू राहिला. आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचतो, अनेकदा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की देवाने जो करार अब्राहमाबरोबर केला त्याची आठवण त्याने केली, त्याचं स्मरण त्याने केलं, त्याची आठवण केली. अब्राहमानंतर त्याची संतती ह्या जगामध्ये आशीर्वादित होते, कारण अब्राहम देवाचं भय धरणारा, देवाबरोबर विश्वासू आहे. आणि म्हणून जे लोक देवाचं भय धरतात, जे लोक देवाबरोबर विश्वासू राहतात, त्यांची संतती ही आशीर्वादित होते. मग त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या नंतर देखील देवाबरोबर आम्हाला विश्वासू राहावं लागेल. वडील म्हटल्यानंतर एक कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून या दोन जबाबदाऱ्या तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. जगिक गोष्टींचा पुरवठा तर आम्हाला आमच्या लेकरांना करायचाच आहे, त्यांचं संगोपन तर आम्हाला करायचंच आहे, त्यांचं संरक्षण तर आम्हाला करायचंच आहे, उत्तमातील उत्तम तर त्यांना पुरवायचंच आहे. परंतु हे पुरवीत असताना त्यांच्या आध्यात्मिक जीवनाकरिता देखील आम्हाला तेवढीच कष्ट घ्यायची आहे. हे देखील आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि म्हणून आज माझी विनंती असेल
सर्व वडील वर्गाला की आपल्या लेकरांना उत्तमातील उत्तम आध्यात्मिक वातावरण कसं तुम्हाला देता येईल यासाठी प्रयत्नशील असा. जर तुम्हाला हे शक्य झालं तर खात्री बाळगा, तुमची लेकरं ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संपवत असताना हे शेवटचं मी सांगत आहे की ज्या प्रकारे इसहाक अब्राहमावरती अवलंबून होता आणि अब्राहम देवावरती अवलंबून होता, तसंच तुम्ही देखील तुमच्या लेकरांच्या पुरवठ्यासाठी परमेश्वर देव बापावरती अवलंबून राहा. परमेश्वर देव तुम्हास याद्वारे आशीर्वाद देव. या आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे परमेश्वर देव बापाचं वचन आमच्याकडं आलेलं आहे, एक वडील म्हणून आज ते माझ्यासोबत काय बोलत आहे. आज परमेश्वराचं वचन मला कशा प्रकारे उत्तेजित करत आहे, कशा प्रकारे आशीर्वादित करत आहे. अब्राहम हा देवाबरोबर विश्वासू होता. आज आम्ही आहोत काय? जर आज आम्ही देवाबरोबर विश्वासू नाही तर मग आम्ही आमच्या लेकरांबरोबर विश्वासू कसं राहणार? कारण जर देवाचं भय नाही तर मग आम्ही आणि आमची संतती ही धोक्यात आहोत. प्रभू सहाय्य कर, प्रभू देव बापा सहाय्य कर. राजा प्रेमळ देव बापा आमचं सहाय्य कर. आम्हाला तुझी कृपा पुरव देव बापा. आज माझी प्रार्थना आहे प्रत्येक वडिलाकरिता प्रभू, ज्या प्रकारे अब्राहम हा तुझ्याबरोबर विश्वासू होता, तुझं भय धरणारा होता, आज आम्हा सर्वांना देखील ती कृपा पुरव. तुझं भय आम्ही धरावं आणि प्रत्येक बाबतीत तुझ्याबरोबर विश्वासू असावं. आमच्या लेकरांच्या बाबतीत आम्ही तुझ्याबरोबर विश्वासू असावं. म्हणून तू आमचं सहाय्य कर. वै देव बापा, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचा पुरवठा तू आहे. आज या ठिकाणी असणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्यावरती अवलंबून आहे. होय देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या विश्वासूपणासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्यावरती आम्ही आमची सर्व भिस्त टाकतो. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता ज्या स्वर्गीय बापाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवून आपल्यावरती प्रेम केलं, त्या देई बापाची प्रीती,
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुसंगती सर्व वडील वर्ग आणि तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.